खारघर हॉटेलमध्ये जेवण करून घरी परतणाऱ्या सुशांत मोरे आणि त्याच्या मित्रांना चाकूचा धाक दाखवून 57 तोळे सोने लुटणाऱ्या टोळीचा खारघर पोलिसांनी अत्यंत शिताफीने पर्दाफाश केला आहे। विशेष म्हणजे ज्या मित्रासोबत फिर्यादी जेवायला गेले होते त्याच अभिनंदन माळी याने पत्नी आणि मेहुण्यासह मिळून या लुटीचा कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे। या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत अभिनंदन माळी, त्याची पत्नी कोमल, मेहुणा वैभव माळी याच्यासह शुभम पाटोळे आणि संदीप गुंजळे यांना अटक केली आहे। गुन्ह्यातील मुख्य आरोपी हर्षद सागरे आणि राहुल उर्फ अमित माळी हे तेलंगणा, सांगली आणि सातारा भागातील पालख्यांमध्ये लपून बसले असताना पोलिसांनी त्यांना पंढरपूर जवळून ताब्यात घेतले। अटक केलेल्या आरोपींकडून चोरी केलेले संपूर्ण 57 तोळे सोने, गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे, एक स्विफ्ट कार आणि मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर, कळंबोली, कामोठे आणि तळोजा पोलीस ठाण्यांच्या पथकांनी ही मोठी कारवाई केली असून सध्या पोलीस निरीक्षक डमाळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। सुशांत मोरे नावाचे एक व्यावसायिक राहतात, ते मूळचे रायगड मानगावचे आहेत। 23 मार्चला त्यांचा मित्र अभिनंदन माळी आणि ड्रायव्हर असे जेवण करून गाडी सोसायटी जवळ लावून पायी चालत जात होते। शिवम सोसायटीत त्याचं घर आहे। पायी चालत जात असताना 3 अनोळखी इसम आले अचानक आणि त्यांनी मग मारहाण केली। त्यांना चाकूनं वार सुद्धा केला। फिर्यादीच्या हातावर वार झाला आणि मग फिर्यादीचे सोन्याचे दागिने, जवळपास 57 तोळ्याचे दागिने होते, त्याची पिशवी जबरीने हिसकावून ते पळून गेले होते। यातले जे फिर्यादी आहेत हे मूळचे रायगडचे आहेत। त्यांचा बियर शॉपी, केक शॉपीचा व्यवसाय आहे आणि त्यांना ते दागिने घालण्याची आवड आहे। म्हणजे अंगावर 55-60 तोळ्याचे वेगवेगळे दागिने ते घालायचे। आम्ही मग तपासासाठी 4 पथकं तयार केली होती। API दळवी, API बरकडे, त्यानंतर बाहेरील पोलीस स्टेशनचे सुद्धा 2, API शिंदे आणि API येवले, अशी 4 जणांची पथकं तयार केली। ACP खारघर स्वतः सुपरवाईज करत होते आणि मग तपासादरम्यान असं निष्पन्न झालं की त्याचा जो मित्र होता अभिनंदन माळी, गेली 1 वर्षापासून त्याच्यासोबत राहायचा फिर्यादीसोबत आणि एवढे सारे दागिने बघून त्याची नियत खराब झाली आणि मग त्यांनी हा प्लॅन रचला। त्याचेच नातेवाईकापैकी राहुल माळी नावाचा त्याचा तो चुलत भाचा, त्याला हा सांगितलं की आपल्याला हे काम करायचं आहे आणि मग त्यांनी इतर त्याचे 2 साथीदार शोधून आणले, या कामासाठी तयार केले। हा प्लॅन त्यांनी मग स्वतःच्या बायकोला, मेहुण्यालाही सांगितला आणि मग ठरलं त्यांचं की जेव्हा इथं फिर्यादी येईल, फिर्यादीचा फोटो त्याने दाखवला, या आरोपींसोबत शेअर केला आणि मग 23 तारखेला हे आरोपी 3 जण त्याचा पाठलाग करत होते। हे डिनर करण्यासाठी CBD बेलापूरला गेले, तिकडून घरी आले तेव्हा हे मागेच आले होते 3 जण आणि मग हा चोरी करून जबरीनं जे चोरी केलं, सोनं दागिने घेऊन हे सगळे फिर्यादीची जी कार होती स्विफ्ट कार, बायको मेहुण्यासोबत वापस गेले पुण्याला। मग आता आपली सगळी पथकं तेव्हापासून अविरत काम करत आहेत। API दळवी यांनी यातले 2 आरोपी शुभम धनाजी पाटोळे आणि संदीप गुंजळे यांना साताऱ्यामधून, वडूज साताऱ्यामधून ताब्यात घेतलं होतं। त्याचप्रमाणे अभिनंदन माळी, त्याची पत्नी, त्याचा मेहुणा यांना सुद्धा यापूर्वीच अटक करण्यात आलेली होती। परंतु या गुन्ह्यातले जे 2 मुख्य आरोपी आहेत, ज्यांच्याकडे हा सगळा मुद्देमाल ऐवज होता, सोन्याचे दागिने होते, ते म्हणजे राहुल माळी आणि हर्षद सागरे, हे बरेच दिवसापासून फरार होते आणि मोबाईल बंद, घर सोडलेलं होतं। सांगली, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, तेलंगणा असं सगळीकडे ते फिरायचे। मग इथून आपण API बरकडे आणि त्यांची टीम पाठवली। त्यांनी पण अविरत प्रयत्न केले। त्यांना अशी माहिती मिळाली की हे लोक जे बाळूमामांच्या पालख्या असतात त्याच्या मागे ज्या मेंढ्या असतात, त्या मेंढ्यांच्या मागे हे लोक 2 जण फिरायचे। आता पालखी का, तर यांनी सगळा ऐवज लपवलेला होता स्वतःच्या शेतामध्ये, घरामध्ये आणि मग यांच्याकडे पैसा राहिला नाही। सतत पोलीस मागावर 1-1.5 महिना झाला। ते पालख्याच्या मागे फिरायचे आणि तिथे मग जेवण करायचे आणि पुन्हा
लपून बसायचे असा त्यांचा कार्यक्रम चालू होता. मग तेव्हा API बरकडे यांनी स्थानिक पोलीस स्थानिक नागरिक यांची मदत घेतली आणि या दोघांना सुद्धा ताब्यात घेतलं. मग यांना अटक केलं. अटक करून पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला आणि मग यांच्याकडून या गुन्ह्यात गेलेला जवळपास 57 तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केलेले आहेत. गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटरसायकल, कार, त्याचप्रमाणे हत्यार, त्यामध्ये एक चाकू आहे आणि एक लायटर पिस्टल आहे, म्हणजे खोटी पिस्टल आहे, लायटर म्हणून त्याचा वापर होतो, एवढा ऐवज जप्त केलेला आहे. आणि पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत सध्या हे 2 आरोपी आणि त्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक डमाळे करतात.